संक्रांत सण झाला की महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. परंतु या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये विधवा एकल महिलांना सुवासिनींचा मान दिला जात नाही. याची खंत कुठेतरी मनात ठेवून शूरवीर सैनिक नारी ग्रुपच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नींचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी अहिल्यानगर शहरामध्ये शूरवीर सैनिक नारी ग्रुपच्या वतीनं विधवा एकल महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. नमस्कार, मी वीरपत्नी अंबिका नारायण भोंदे. मी प्रॉपर पिंपळगाव माळवीची आहे, पण मी मुलांच्या शिक्षणाकरता भिंगार येथे राहते. आम्ही आज इथं सगळ्या जणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सगळ्या वीर नारी आणि माझी सैनिक पत्नी अशा जमा झालेलो आहे. माझी सैनिक पत्नी म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडेल. आम्ही कुठल्याही ग्रामपंचायत ठराव किंवा कुठल्याही सरपंचाची किंवा कुठल्याही शासनाच्या जी.आर.ची वाट न बघता आम्ही जे माझी सैनिक विधवा पत्नी आहे त्याच्यामधल्या विधवा या शब्दावरती आम्हाला मूठमाती घालायची आणि विधवा प्रथा ही बंद करायची. त्यामुळे आम्ही गेल्या 3 वर्षापासून आमचा ग्रुपमध्ये हळदी कुंकू करतो आणि या हळदी कुंकवामुळे आज आम्ही सगळ्या जणी इतक्या एकत्र गोळा होतो, छानपैकी सजून येतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसतो. हाच सगळ्यात मोठा आहे. आणि विशेषतः सांगते की समाजामध्ये जी वेगळी वागणूक दिली जाते तर ती वागणूक कुठेतरी थांबली पाहिजे आणि ती वागणूक सगळ्यात पहिले तर मी सांगेल की आपल्या कुटुंबापासून थांबली पाहिजे. जर आपलं कुटुंब आपल्या सोबत असेल तर आपण समाजातल्या कुठल्याही गोष्टीला तोंड देऊ शकतो. कारण ज्या वेळेस कुठल्याही कारणास्तव ज्यावेळेस एका सैनिकाचा मृत्यू होतो किंवा एक सैनिक ज्यावेळेस शहीद होतो तर त्यावेळेस फक्त त्याला पैशामध्ये तोललं जातं, पण पैसा हे सर्वस्व नसतं. पैसा हे सगळं नसतं. कारण त्या पैसा म्हणजे एक क्षुल्लक गोष्ट आहे. त्या माणसाची तो बराबरी करू शकत नाही. कारण माणूस महत्वाचा असतो. कारण त्या माणसाची जागा कोणी कितीही म्हटलं तरी तो घेऊ शकत नाही. आमचा पती असो किंवा आमच्या मुलांचे वडील असो, हे सगळ्यात जास्त महत्वाचे. एका कुटुंबाचा मी सांगते की आधार जातो. कारण कुटुंबामध्ये आपला नवरा हा सगळं काही असतो. आमच्या सर्वांचं इतकं मोठं दुःख आहे, पण आम्ही ते दुःख लपवून आम्ही कायम हसत असतो आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला फक्त हास्य बघायचे. कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःख नकोय. आम्ही फक्त आमच्या फौजी कुटुंबासाठीच नाही तर आमच्याच्याने जेवढं बनन तेवढं आम्ही समाजामध्येही इतर सगळ्या गोष्टींच्या चळवळीमध्ये नक्कीच भाग घेणार. पण आम्ही सैनिक पत्नी आहोत ना, आम्ही कधी झुकणार ना आमच्या मैत्रिणीला कधी झुकून देणार. जसा फौजी लाखात एक आहे तर फौजीची बायको 10 लाखात एक आहे. कारण नवरा प्रत्येकीला भेटतो, पण फौजी नवरा भेटायला पण नशीब लागतं आणि मृत्यू सगळ्यालाच येतो, पण तिरंग्यात लिपटून यायची जी शान आहे ती कशातच नाहीये. तर मी एवढंच बोलून 2 शब्द थांबवते आणि एका स्त्रीने एका स्त्रीला आधार द्या. एका स्त्रीने एका स्त्रीला हात देऊन तिला असलेल्या अडचणीत किंवा घडलेल्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जसं आज आमचा इतका मोठा ग्रुप आहे, जवळजवळ 40-50 लेडीजचा ग्रुप आहे. तर अशाच सगळ्यांनी एकजुटीने राहा. कुठल्याही गोष्टीचं दुःख मनात ठेवू नका. आयुष्य हसत खेळत जगा आणि आपला सगळा फौजी परिवार आपण सगळे एकत्र आहोत आणि कायम असेच राहणार. बस एवढंच बोलते मी. श्रद्धा प्रवीण भोसले, एक सैनिक पत्नी आहे. माझे मिस्टर फिजिकल कॅज्युअलिटी झाली ऑन ड्युटी असताना. तर जो माझा 15 वर्षाचा ह्या समाजाशी संपर्क आहे. आम्हाला जे म्हणताना फौजी पत्नी म्हटलं जातंय आणि जग म्हणतंय की तुमचे मिस्टर अमर आहे. अमर आहे, मग आम्हाला समाजाकडून अशी वागणूक काय की गल्लीतल्या बायकांना बोलवलं जातं हळदी कुंकाला, पण आम्हाला सगळ्यात मागं ठेवलं जातं. तर आमची अशीच एक इच्छा आहे, प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक स्त्रीला एक सांगणं आहे की जर एक सिव्हिल माणूस ज्यावेळेस चांगल्या रस्त्याने वावरतोय तर त्याच्या आधी त्याने एक विचार करावे की आपण ज्या रस्त्याने सुखासोयीने चाललोय त्याच्यासाठी कोणीतरी आपल्या कुंकाची आहुती देऊन सीमेवर लढतोय आणि त्या गोष्टीची त्याने जाणीव ठेवून त्या शहीद झालेल्या पत्नीला एक वागणूक म्हणतो आपण समाजामध्ये, तर ती चांगली दिली पाहिजे. बस एवढंच मी सांगेल समाजाला पण आणि आपल्या गल्लीतल्या प्रत्येक लेडीजला. आणि स्पेशली
आणि स्पेशली मी आपल्या दोन सैनिक पत्नी यांचे विशेष आभार मानते की एक आजी आणि एक माझी सैनिक की त्यांनी एवढं मोठं परिवर्तनासाठी स्वतःचं पाऊल पुढे टाकलं आणि शेजारच्याकडून सुरुवात करण्यापेक्षा त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली आणि समाजात हा परिवर्तन हळूहळू घडून आणतोय. आणि अशी आशा करेल की निश्चित अजून 2-4 वर्षामध्ये इतकं परिवर्तन घडेल ना की तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल. त्याबद्दल मी तुमच्या दोघींचे पण मनापासून धन्यवाद मानते आणि सर्व वीर पत्नींकडनं पण मी तुमचे धन्यवाद मानते. तर थँक्यू. मी सोनाली बाळकृष्ण लोखंडे. माझे पती आता ऑन ड्युटी आहे, ते श्रीनगरमध्ये पोस्टिंग आहे. तर मी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम ह्या माझ्या सगळ्या फौजी मैत्रिणी, वीर पत्नी, माझी सैनिक पत्नी त्यांच्यासाठी 2 वर्षापासून हा कार्यक्रम मी हर्षदाबाद अहमदनगर इथे चालू केलेला होता. आणि मैत्रिणींसाठी मी आणि लोमटे मावशींनी हे पाऊल दोघींनीही उचललंय. पण मला बऱ्याच मैत्रिणींचे असे फोन आले की मी ज्यावेळेस 26 जानेवारीचा कार्यक्रम केला, मला फोन न करता दुसऱ्या मैत्रिणींना विचारलं की तिचे मिस्टर आहे का? हा कृपा करून मी असं म्हणते माझ्या मैत्रिणींना, हा प्रश्न तुम्ही चुकीचा विचारलेला आहे. आज माझ्या मनाला तो प्रश्न एवढा लागलेला आहे, मला समजलंय कुणी विचारलंय. पण हा प्रश्न तुम्ही मला परत विचारू नका, कारण की मी आज हे करणार नव्हते व्यक्त, पण मी आज करते. कारण की मी जो कार्यक्रम चालू केला आम्ही दोघींनी, हा कार्यक्रम मी तुमच्यासाठी चालू केलेला आहे आणि मला समाजामध्ये हे परिवर्तन घडवून आणायचंय. आत्ताच मी वार्ड क्रमांक 2 मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यक्रम नव्हते, तर मी सुनील भाऊंना विनंती करून त्यांनी खूप मोठा कार्यक्रम आपल्या वीर पत्नी, वीर मातांसाठी हा कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे. आणि पुढच्या वर्षी मी निश्चित तुम्हाला शब्द देते की हा भव्य दिव्य कार्यक्रम मी बाहेरच्या जिल्ह्यातील मी नक्कीच वीर पत्नी, वीर माता आणि सैनिक नारी मी माझ्या 26 जानेवारी तारीखेला नक्कीच मी कार्यक्रमासाठी बोलवल, हीच मी सगळ्यांना विनंती करते. आणि खरंच मी आज बघितलं की माझ्या ज्या ह्या सगळ्या मैत्रिणी आहे त्यांना मी आज त्यांच्या डोक्याला ज्यावेळेस सिंदूर लागला की ते मी खरंच शब्दात नाही सांगू शकत ही गोष्ट, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा मला बघायचा होता. म्हणून आम्ही खरंच या सगळ्या मैत्रिणींचे, माझ्या फौजी परिवाराचे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी, विशेष करून मी अंबिकाचे, माझी खूप दिवसापासून 11 वर्षापासून अंबिका बरोबर ओळख आहे. अंबिकाचे विशेष करून सगळ्यांनी एकत्र येऊन तिला तुम्ही साथ देतात. हेच मी इथून पुढे तुम्ही फक्त पौष महिन्यात एकत्र येऊ नका, तर मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते की तुम्ही फक्त पौष महिन्यामध्ये एकत्र येतात, असं काही करू नका. तुम्ही प्रत्येक वेळेस संकटकाळी तुम्ही प्रत्येकीला एकमेकींना फोन करून त्यांचे दुःख विचारा. बस मी एवढंच सांगू शकते. आणि माझ्या खरंच आज मैत्रिणींना मी बघितलं, खरंच त्यांच्यावरचा एवढा आनंद मी बघितला आहे, तर तो गगनात मावणा एवढा नाहीये. खूपच आनंद झालाय की त्यांच्या डोक्यावर आज सिंदूर लागलाय. तर मी तर म्हणते की अजून त्यांनी त्यांच्यामध्ये परिवर्तन केलं तर तुम्ही सगळं सौभाग्याचं लेणं घातलं तर त्याच्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल. आणि आज एक महिला पुढे गेली तर त्याच्याबरोबर 10 महिला हमखास पुढे होईल. तुम्ही कोणाचा विचार न करता खरंच सौभाग्याचं लेणं हे आपलं लेणं आहे, त्याच्यामुळे तुम्ही घालू शकतात. एवढंच मी सांगू इच्छिते. बस. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील वीर पत्नी उपस्थित होत्या. यावेळी वीरपत्नी अंबिका भोंदे, फरजना शेख, कल्पना जवाक, इंद्रायणी भालसिंग, स्वाती कावरे, सारिका भाकरे, वृषाली धामणे या वीर पत्नींसह सौ पुष्पा लोमटे, सौ सोनाली लोखंडे, सौ मंगल बोकडे यांसह अनेक शूरवीर पत्नी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम मंगल बोकडे यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.